नमस्कार. कसे आहात? तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना? आराम व्यवस्थित मिळतोय ना इथे? आपलं बरंच म्हणायचं. म्हणजे काय हो, जखमा भरा होत, मुकामार भरायला वेळ लागतो. अहो शॉक शॉक बसलाय हो. आणि आमच्या मालकीन बायला तर लई. त्याचं कसं आहे, आमचं खानदानी हाड आहे. आमच्या धामण्यामध्ये खानदानी रक्त सळसळतंय हो. आम्ही रफ अँड टफ आहे म्हणून आम्ही वाचलो वन पीस मध्ये. आमच्या जागी दुसरा कोण असला असता ना, तर त्याचा चौथाच असला असता. बस घे, उभे का घ्या. काजू बदाम चांगलं असतं. हो. बदाम घ्या, काजू घ्या, बरं असतं बॉडीला. ते देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ना, ते तुमच्या बाबतीत अगदी योग्य आहे बरं का. म्हणा म्हणा, हवं तर तसं म्हणा, त्याचं काय आहे. पण कसं आहे की देव वाचतोच खानदानी माणसाच्या माग. आणि राहून राहून आम्हाला ह्याची म्हणजे आमच्या मालकीनबाईची, संजीवनीच्या आईची फार काळजी वाटते हो. अहो आपण झेले हो 17-60 वार काय, पण घरच्या बाईला खर्चटलं नाही पाहिजे. इथे त्यांना कानकोंडल्यासारखं होत असेल नाही? तिकडे पाणबुंद्यात ओळखीच्या माणसांची ये जा होती, शेजार होता, त्यामुळे मन रमत असेल तिथे त्यांचं. त्यांच्या मानसिक स्थितीसाठी तीच जागा योग्य असते नाही? म्हणजे कसं आहे, बायकांना घराचा ओढा जास्त असतो. आणि तुम्हाला सुद्धा इथं उंटावरून म्हणजे इथं थांबून तिकडचे व्यवहार सांभाळायचे म्हणजे जड जात असेल नाही? अहो शेवटी आपल्या गावाचा आपल्याला आधार असतोच की. आपलं घर ते आपलं घर. पॅलेस आलता ना तुम्ही तिकडे? बाकी बोला, आम्ही ऐकतोय. तुमची गावाकडची कामं अडकून पडली असतील ना? क्षमा करा. हा केलं मग. घ्या घ्या. हा बोला. हे बघा, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, मी ही असली कामं करत नाही. माझा संबंध फक्त ढाले पाटलांच्या व्यवहाराशी आणि व्यवसायाशी आहे. हे परवाने बिरवाने हे असल्या व्यवहाराची कामं माझ्याकडून होणार नाही. तुम्ही रणजितराव ढाले पाटलांना संपर्क करा. अहो ती तुमची समस्या आहे, ती तुमची तुम्ही सोडवा ना. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मला ह्या क्रमांकावर पुन्हा तुम्ही संपर्क करू नका, नाहीतर मला गंभीर हालचाल करावी लागेल. काय म्हणत होतो तो? काय नाही हो, ही नीतिमत्ता नसलेली लोक. अहो आम्हाला पण असे शेम टू शेमच फोन येतात. असंच बोलतो आम्ही, काय करणार. ते परवान्याचं काय म्हणत होता तो? काय मदत पाहिजे असेल तर सांगा, आपल्याला सांगा, 0 मिनिटात आपण काम करून देऊ. आपली पाऊस स्ट्रॉंग आहे. नाही नाही, मला त्याची अजिबात निकड नाही. अहो ह्या असल्या व्यवसायाशी माझा संबंध सुद्धा नाही. तर अहो तुम्ही म्हणजे पंचगंगेतल्या पाण्यासारखे निर्मळे. पर तो माणूस काय म्हणत होता तो? अहो नेहमीच हो, हे असली लोक असतात ना, यांना सारखं वाटत असतं आम्ही त्यांची सरकार दरबारी वर्णी लावावी म्हणून. आपलं रणजितराव सरकारी अधिकारी आहेत ना, त्यामुळे ह्या लोकांची कसली कसली कामं असतात परवान्याची. त्यांचं म्हणणं असतं आम्ही त्यांची रदबदली करावी त्यांच्याजवळ. त्या शंकरापर्यंत पोहोचण्यासाठी या नंदीला हात लावू असं वाटत असतं त्यांना. पण कसं आहे, रणजितरावांचा अधिकार, त्यांचा हुद्दा हे सगळं त्यांच्यापाशी. माझा संबंध फक्त ढाले पाटलांच्या व्यवसायाशी. हेच लोकांना कळत नाही हो, याच दुःख आहे. खरे हो नाना, खरे. शेम टू शेमच आमच्या बाबतीत घडत. गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळ. मग सगळेजण म्हणतात तुमची जावई येशिपेत आमचं अमुक अमुक करून द्या, तुमचे जावई येशिपेत तमुक तमुक करून द्या. अहो काय व्हॅल्यू सिस्टीम आहे की नाही? अहो कदर कदर आणलाय असला टोनग्यांनी. तर अशी लोक जर विनंती विशेष घेऊन आले ना आमच्याकडं, तर आम्ही सरळ त्यांच्या बुडावरती
आघात करतो. पाणी बघावर पाणी. हा आणतो. कोण आहे? अहो तुम्ही कधी आलात? दरवाजात नाही येताना दिसलात पण नाही. तुझ्या पाठीला डोळे असते तर कदाचित दिसलो असतो. आणि मला एक सांग संजू, आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात दरवाजातूनच आलं पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? खिडकीतनं जे येतात ना त्यांना चोर म्हणतात. हा? अगं पण चोराला पकडणारा पोलिसही खिडकीतून येऊ शकतो की. असं का? मग आता दरवाजातून बेडरूम मध्ये कोण आलंय? कोण म्हणजे? नाही म्हणजे पोलीसवाला आलाय की नवरा आलाय? पोलीसवाला आला. अयो हो का? नाही नाही बाबा, मग लांबच राहा, मला पोलीसवाल्यांची भीती वाटते. अहो पोलीसवाला नवरा असताना सुद्धा पोलिसाची भीती? अहो मॅडम काळजी करू नका, हा पोलीसवाला तुम्हाला खूप चांगली बातमी द्यायला आलाय. कसली बातमी? मामा साहेबांची केस सॉल्व्ह झालीये. अगं मामा साहेबांची केस सॉल्व्ह झालीये. झाली होय? इतक्या पटकन? मग? अगं तुमच्या घराजवळ जो ATM आहे ना, त्याच्या CCTV फुटेजेसमध्ये त्या चोरांपैकी एका चोराचा चेहरा स्पष्ट दिसलाय. आणि मी त्याची सगळी कुंडली काढली आहे. काहीतरी दगडू शिमटे नाव आहे त्या मुलाचं. आणि मी तशी फिल्डिंग सुद्धा लावली बरं. उद्या संध्याकाळपर्यंत तो 100% गजाआड होणार. आणि एकदा का हातात आला की मग आपल्याला हा सगळा मामला कळून येईल की हे काय आणि कशासाठी झालंय ते. भारी भारीच की एकदम. आमच्या इतक्या कर्तव्य तत्परतेबद्दल 2च शब्द? नाही म्हणजे मला वाटलं आमच्या या चांगल्या बातमीबद्दल आम्हाला काहीतरी मधुर बक्षीस मिळेल. आव काय पाऊसदार, तुम्ही आल्या आल्या सुरू झाले होय. जावा तिकडं. तुम्ही जावा बरं, पटकन फ्रेश होऊन घ्या. बर आलोच. चल की अगं, काही नाही होत. चल 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 पटकन. अगं चल. आव ऐकलं का तुम्ही? ही सकाळी सकाळी नाश्ता करायला लय कुरकुर करते बघा. माझं तर काही ऐकत नाहीच आहे. तुमचं तरी ऐकतं का बघा तुमची सासू. काय हो मामी? आहो नाही तसं काय. संजीचं तर काहीतरी भलतच असतंय बघा. आ भलतच? आहो मी हिला काय म्हणलं, एवढी जावयाच्या घरी आली तर कसं ऑर्डरी सोडल्या पाहिजे तिने, है की नाही? बरोबर आहे, करेक्ट बोलतेय संजू. मामी तुम्ही या, बसा. अगं जा, बस की. या या. काय हो मामी, आमच्याकडचा नाश्ता आवडत नाही का? आहो तसं काय नाही. हा, आमच्या सर्वेशला तुमच्या हाताची चव नाही म्हणून ना. आपण मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला हवं तसं तुम्ही सर्वेशला सांगा, तो बनवून देईल तुम्हाला, नाही का ग? आहो खरंच तसं काय नाही. नाही कसं? संजू उगाच गोंधळ आरडाओरडा करणार आहे का? तशी शहाणी माझी बायको.
मामी, त्यापेक्षा एक बेस्ट आयडिया देऊ का? असंही मला तुमच्या हातचं जेवायला पानबुंद्याला यावं लागतं आणि आणायचे तुम्ही लेकीच्या घरीच आहात, तर आज दुपारचं जेवण तुम्हीच बनवा. आहो अगं त्याला काय होतंय, चालतंय की, एकदम बेस्टच आयडिया आहे बघा. आणि तसं बी आल्यापासून बसून बसून माझ्या हातापायाला मुंगे आल्यासारखं झालतं बघा. आता तुम्ही जे म्हणताल का नाही ते तुम्हाला खायला करून घालते. आणि खरं सांगू का रणजितराव, मी तर वाट बघूनच होती बघा. मला कधी कुणी तर काय तर काम सांगतंय. असं नुसतं कुटकं मोडायचं म्हणजे नाही, म्हणजे हाताला जरा काम पाहिजे ना. गरज म्हणून नाही, आवड म्हणून. बेस्ट आहे मग. अहो सासूबाई, संजय काय प्रॉब्लेम आहे काय? अगं नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते काय आहे की सासूबाईंना आवडणार नाही ना. नाही म्हणजे त्या असं म्हणतील की 2 दिवसांसाठी विणबाई आल्यात, त्यात कुठं त्यांना कामाला लावायचं. आणि त्यात ते रीतिरिवाज त्यांना नाही पटायचं हो. कोण म्हणाला तुला असं? मी बोलतो आई साहेबांशी. रणजित, अरे वा, नाश्ता चाललाय का? बसा बसा, उठायची गरज नाही. तुम्ही पण बसा. बसा रणजित. सर्वेश, जे आई साहेब. वीणबाई नुसत्याच बसल्यात. खायला द्या त्यांना. जी. आम्ही निघतो. रणजित, हो आई साहेब, असं अचानक सकाळी? अचानक कार्यकारिणी समितीची बैठक आहे, तिथे जाणं मस्त आहे. संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही. अहो पण रणजित, कामाच्या माणसांना कामाची कधी कमी नसते. बाकीच्यांना समजूनच समजो, तुम्हाला समजणं मस्त आहे. आमची काळजी करू नका, तुमचं चालू द्या. येतोय हा नाश्ता. सावकाश होऊ द्या, संकोच करू नका. मामी, ठरलं तर मग आज दुपारी तुमच्या हातची स्पेशल आमटी बनवायची. अहो पण हा, ठरलं ते ठरलं. ओके ते टोके. दुपारी पोलीस स्टेशनला येताना घेऊन यायची आणि सोबत भाकरी सुद्धा. वय वय. संजू, काय आमटी झाली होती, काय आमटी झाली होती तुझ्या आईच्या हातची. एकदम बेस्ट बघ. आमच्या गावाकडची मालून मावशी आहे ना, ती अशी आमटी करते. असं गॅसवर आमटीचं पातेलं खटखटत असतं आणि त्याच्यावर ना ती चरकन अशी लसणाची फोडणी टाकते. अगं ही पोरं तर 6 वाट्या आमटी पितात. मी टेस्टला गेले ना की 2 वाट्या आमटी पिऊनच बाहेर येते. एकदम मस्त झालीये बघ. मग आज फौजदार साहेब तुमचे फारच खुश असणार आहेत. आणि बर का ग, आपल्या घरात या आमटीचा अजून एक फॅन आहे बरं. हो, कोण? तनकेश्वर तुमचे धाकटे धीर. अयो, सुजित भाऊजी होय. हा, त्याला जर कळलं ना आमटी केलीये, त्यांना टन उड्या मारत घरी येईल बघतो. असं का? मग बेबी मावशी, मी काय म्हणते, तुम्ही त्यांना बोलवूनच घ्या. नाही, त्या दिवशी नुसते आले आले आणि गेले गेले. तुम्ही त्यांना बोलवूनच घ्या. आज त्यांची खबरच घेते बघा. आज काय ते होऊनच जाऊ देत. हा, संजय, मी येऊ का? विचारताय काय? या की. संजय, रणजितरावांचा डबा तयार आहे आणि तू म्हणल्याप्रमाणे 5-6 जणांची आमटी जरा जास्तीच घातली बघ. बेस्ट बेस्ट. ए, ती उशी ठेव इकडे. बॅग घेती आणि लवकर जा रंजाकडे. बिचारा माझं लेकरू पोटात कावळे काव काव करत असतील त्याच्या. जा. हा, मी जाते. तुम्ही तेवढं सुजित भाऊजींना फोन करा. हा, हा. आलेच.
आमटी बेस्ट झाली होती. अरे कोण आहे फुकणीचा? काय हो दादा, काय झालं? अहो रस्त्यात कोणीतरी गाडी लावून थांबलाय आडवा दीडशाना. थांबा, मीच बघते. अरे वा 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 वा. उन्हात चालणं का काय म्हणतात ना, ते हेच असेल नाही का? हेच असेल. आमचे कदरदान, पानदान, खानदान, पिकदान आणि सध्याचे थुकदान, एक नंबरचे बेईमान आमचे परममित्र स्वयंघोषित सरकार पंजाबराव यांची कनिष्ठ कन्या आणि आमचे ज्येष्ठ शत्रू यांची धर्मपत्नी सौभाग्यवती संजीवनी रणजितराव ढाले पाटील साक्षात इथं लोणली रोडवर. नमस्कार वहिनी साहेब. आम्ही राया गोजम गुंडे, नावा परमाने सॉफ्ट माणूस. कमाल झाली वहिनी साहेब. आम्ही एवढं सॉफ्टली तुम्हाला नमस्कार म्हणालो, त्याच्यावर तुमचा रिप्लाय बिप्लाय काहीच नाही. तुमच्या इधर कल्याणी डॅडींनी तुम्हाला काय मॅनर्स बिनर्स शिकवले नसतीलच म्हणा. आता आडात नाही तर पावऱ्यात तरी कुठं येणार नाही. आणि तुमचे मिस्टर आदर्शवादी तत्वनिष्ठ पिष्ट असणारे ACP रणजितराव ढाले पाटील, त्यांनी पण काही शिकवलं नाही. कमाल. आम्ही आमची एकदा झालेली ओळख पुण्यांदा तुम्हाला करून देतो एकदम सॉफ्टपणे. तरी तुमचा आना एका चून आहे. ओ संजीवनी बाई, आम्ही वजनदार माणूस आहे बरं का. थोडी तरी आपल्या वजनाची किंमत ठेवा. हे बघा, मी तुम्हाला काही बी बोलत नाहीये. तुम्ही तुमची फक्त गाडी बाजूला घ्या, मला उशीर होतोय. ए जामजाम, उशीर झालाय. उशीर झालाय का? आपण लेडीज बायकांचा एकदम रिस्पेक्ट करतो बरं का, एकदम रिस्पेक्ट. कसं आहे, आमची गाडी बंद पडली हे आमचं बॅड लक समजायचं का तुमचं दर्शन झालं हे आमचं गुड लक समजायचं? बॅड लक मध्ये गुड लक का? बॅड लक मध्ये गुड लक ना? बॅड लक मध्ये गुड लक ना? दिसतंय ना, गाडी बंद पडली ती. बघा, गाडी दुरुस्त करताना आमचे हातबीत काळे झालेत पा. कसं आहे, काहींचं नशीब चांगलं असतंय म्हणा, त्यांची लग्न बिग्न होत्यात, जेवण झाल्यावर असं बायकोच्या पत्राला हात पुसता येतोय. आमचं लग्न बिग्न काहीच झालं नाही, त्यामुळं बायकोचा पदर बी नाही. असं ए धन्या, ए पुरी थांब. एवढं चावतळायला काय आला? आपण थांब म्हणलं ना की थांबायचं. कसं आहे, तुमच्या आदरणीय डॅडींनी आम्हाला लग्नाचं रीतसर इन्व्हिटेशन दिलं होतं.
पण एका अवधान पोलीस राग आला सॉरी 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 विथ रिस्पेक्ट एसीपी साहेबांमुळे आम्हाला लांबच्या सुट्टीवर जावं लागलं त्यामुळे आम्ही तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही मीच झालं तुमचं लग्न आता लग्न मीच झालं म्हणून काय झालं आम्ही काय मिस करणार आहे का काय हा? सांगा तुमच्या मिस्टरांना राया काका भेटले होते म्हणून राया गोचमकुंटे नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस बाबा काय बघतो स्टार्टर मार्सेल